ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडलेल्या भंगारजमा ईव्हीएम मशीन आणि मतदान कार्डचा व्हिडिओ सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट केलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे। 2014 पासून या वस्तू स्टोअर रूममध्ये पडून असल्याचा आव्हाडांनी आरोप केलाय। ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत, म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात। मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत होता। आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही। मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे। माझ्या मनात शंका का राहावी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।